आवडता विषय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत। बरं, आज तीच मॅगी बनवताना मसाला मॅगी, गार्लिक मॅगी आणि चीज मॅगी किंवा मॅगी आणि सूप कसं बनवायचं हे मी त्या टायमाला सांगणार आहे। आपण बनवणार आहोत आता मसाला व्हेज मॅगी। तर चला सुरू करूया। तर आज आपण मॅगी बनवतोय आणि त्याच्यासाठी इथं मी तेल घेतले। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे मॅगी बनवतोय त्याच्या बेसपासून तुम्हाला हवी आहे ती मॅगी बनवू शकता। गार्लिक मॅगी, चीज मॅगी, मसाला मॅगी किंवा आणखी कोणती बनवायची असेल तर ती बनवू शकता। ही बेसिक मॅगी आहे। चीज मॅगी याचीच कशी करायची, मसाला मॅगी याचीच कशी करायची, गार्लिक मॅगी याची कशी करायची ह्याचं मी तुम्हाला सांगणार आहे एकच मॅगीपासून। तर चला सुरू करूया। तर गार्लिक मॅगी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तेल घ्यायचं। गार्लिक मॅगी म्हटल्यावर सगळ्यात जास्त लसूण जास्त असला पाहिजे आणि मिरची जास्त असली पाहिजे। गार्लिक मॅगीचा प्रश्न इथं सुटला। तर आता आपण बनवतोय मसाला मॅगी। सगळ्यात महत्त्वाचं व्हेज मसाला मॅगी। गार्लिक मॅगीमध्ये आणि व्हेज मसाला मॅगीमध्ये एवढाच फरक आहे की गार्लिक जास्त टाकतात फोडणीमध्येच। तर चला आपण मसाला मॅगी बनवायला सुरुवात करूया। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। त्याच्यात मी सगळ्यात पहिले गार्लिक म्हणजे लसूण ॲड करते या पद्धतीने। आता गार्लिक मॅगी करणार असाल तर जास्त ॲड करायचं हे लक्षात घ्या। इथं मी फक्त 4 ते 5 कुड्या घेतल्या होत्या लसणाच्या आणि त्या बारीक केल्यात फक्त। आणि गार्लिक मॅगी जेव्हा तुम्ही करताय तेव्हा मिरची, ग्रीन चिली असते ना आपली, ती पण ॲड करायची असते। आपण करतोय मसाला व्हेज मॅगी, पण नॉर्मली मी गार्लिक मॅगीचं पण तुम्हाला इथंच सांगते। तर इथं मी हे मिरची पण ॲड केली आहे। आता याच्या व्यतिरिक्त गार्लिक मॅगीमध्ये जेव्हा तुम्ही गार्लिक जास्त टाकता तेव्हा जास्त काही करायची गरज नाही। आता गार्लिक खूप ब्राऊन व्हायच्या आधी याच्यात मी कांदा पण ॲड करायला सुरुवात करते। थोडंसं ब्राऊन झालंय गार्लिक, काही हरकत नाही, पण शक्यतो ब्राऊन होऊ द्यायचं नाही हे लक्षात घ्या। तर इथे हे व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने। आता तुम्हाला इथं कांदा पण खूप जास्त परतायचं नाही, गॅस मोठा ठेवायचा आणि क्रंची राहायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं। मी कांदा हा परतून घेतलाय, गॅस मोठा ठेवून त्याच्यात मी याच्यात शिमला मिरची ॲड करते। अगदी थोडी आहे, खूप जास्त काही नाही। तुमचे पोहे खायचे 2-2 चमचे आहेत एका मॅगीच्या पॅकसाठी। छोटं मॅगीचं पॅक असतं ना तुमचं, त्याच्यासाठी। तर हे परतून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचं शेवटपर्यंत, जोपर्यंत तुमची मॅगीचं पाणी तुम्ही याच्यात टाकत नाही, मॅगी बनवण्यासाठी पाणी ॲड करत नाही तोपर्यंत। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं फ्रेंच बीन्स आहेत ते ॲड करते। सगळ्या भाज्या फक्त 2-2 चमचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं स्वीट कॉर्न आहे ते ॲड करते मी याच्यामध्ये, ते पण 2 चमचे, ते पण मिक्स करून घ्यायचे। आता सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या 1-2 मिनिटासाठी या पद्धतीने। करतोय मसाला मॅगी, त्याच्यामुळे मसाले टाकायचे। मी फक्त लाल मिरची पावडर ॲड करते जास्त प्रमाणात। जेव्हा तुम्ही मसाला मॅगी करताय तेव्हा तुमच्या मॅगी मसाल्यात तिखटपणा एवढा नसतो। कोणती पण मॅगीचं पॅकेट तुम्ही आणलं तर त्याच्यासाठी मी रेड मिरची म्हणजे लाल मिरची पावडर ॲड केली आणि थोडीशी कलरसाठी थोडीशी किंचितशी हळद ॲड करते, जास्त नाही, एकदम किंचित। त्या मसाल्याला सुद्धा ओरिजिनल त्याचा पिवळा कलर असतो मॅगी मसाल्यात सुद्धा, त्याच्यामुळं। तर हे 2 मसाले इनफ झाले। याच्याऐवजी तुम्ही ग्रीन चिली सुद्धा आणखी वाढवू शकता, काही हरकत नाही, इनफ आहे। आता हे व्यवस्थित परतले गेले। मसाले टाकल्यानंतर मी याच्यात ना टमॅटो ॲड करते, अगदी थोडंसं, अर्ध टमॅटो, मीडियम जे टमॅटो असतं आपलं ते अर्ध टमॅटो मी याच्यात ॲड करते या पद्धतीने। अगदी थोडंसं बारीक चिरून घेतलेलं ते। आता सगळ्या भाज्या हलवायच्या या पद्धतीने। थोडंसं मीठ टाकायचं, मॅगीत त्याचं मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं, खूप जास्त नाही, नाहीतर खरट होईल। तर हे परतून घ्यायचं आणि मसाला करपू द्यायचा नाही हे लक्षात घ्या। आता या टायमाला याच्यात तुम्हाला जेव्हा मसाला मॅगी करायची तर लाल मिरची पावडर आणखी वाढवायची। इथं मसाला मॅगीचा प्रश्न सुटला। पाणी ॲड करायचं या पद्धतीने। आता जेवढं तुम्हाला मॅगी आहे तेवढं 1 कप पाणी ॲड करायचं, जास्त करायची गरज नाही। मला शक्यतो खूप जास्त शिजवलेली मॅगी आवडते, त्याच्यामुळे मी पाणी जरा जास्त ॲड करते। तर या पद्धतीने
आता याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि व्यवस्थित उकळी आली आहे त्या टायमाला याच्यात मी आपला मॅगी सोबत भेटतो तो मसाला ऍड करते. त्या पॅकमधला तुम्ही कोणती मॅगी वापरताय त्यानुसार. तर इथं मी हे सगळा मसाला ऍड करते या पद्धतीने. हवं असेल तर तुम्ही वरण टाकायला सुद्धा ठेवू शकता थोडंसं. तर मी इथं हा सगळा मसाला ऍड केला. उकळी आणल्यावर लगेचच आता ह्याच्यात ॲड करायचं मॅगी. मी इथं थोडीशी ब्रेक करून घेतली आहे कारण मला लॉंग मॅगी बिलकुल नाही आवडत. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशीच केली आहे, मुळात मी जास्त करते याला ब्रेक. तर ही मॅगी याच्यात ॲड करायची आणि हे बारीक गॅसवर आता ही मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची. एकदम बारीक गॅस करायचा शक्य तेवढा आणि काही जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 5 मिनिटात तुमची ही मॅगी तयार होईल. भाज्यासुद्धा जरा क्रंचीच असतील. ताट झाकते आणि हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं तुमची मॅगी होईल. आपलं मॅगी शिजायला ठेवून जवळजवळ 5 मिनिटं होऊन गेले तेव्हा मी काढते आणि आपली मॅगी व्यवस्थित शिजलेली आहे. आता याच्यात ना थोडंसं पाणी आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता. आणि मॅगी आणि सूप एका म्हणजे बाउलमध्ये तुम्हाला दोन्ही भेटू शकतात. फार अप्रतिम लागते. पण याच्यात एवढं सध्या पाणी नाही आहे, खूप थोडं आहे. जरा हलवलं तर हे पाणी आटून जाणार आहे किंवा तुमची मॅगी थंड झाली तर हे पाणी राहणारच नाही आहे. दुसरी गोष्ट, चीज मॅगी करायची. याच टायमाला याच्यात चीज क्यूब टाकायचे, चीज स्लाइस टाकायचे, तुम्हाला जे हवं आहे ते टाकू शकता. आणि त्याच्यानंतर त्याच चीजवर तुम्ही मिक्स हर्बसुद्धा ॲड करू शकता. मग चीज मॅगी तुमची तयार झाली इथे. तर आता आपण साधी सिंपल मसाला मॅगी, मसाला व्हेज मॅगी बनवत होतो. तर आता आपण ही साईडला काढून घेतोय कारण आपली मॅगी झाली आहे. साईडला काढून घेते. तर पहा, फार अप्रतिम अशी ही आपली मॅगी तयार होते आणि खूप खूप सुरेख लागते. पहा या पद्धतीने गरमागरम वाफाळती मॅगी. तर चला सगळी मॅगी मी अशीच साईडला काढून घेते. तयार आहे एकदम झटपट अशी आपली ही व्हेज मसाला मॅगी. फार अप्रतिम झाली आहे आणि थोडीशी लपलपीत सुद्धा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण कोरडी करू शकता. तर पहा सुरेख अशी ही व्हेज मसाला मॅगी तयार आहे. तर नक्की ट्राय करा.